समजून सांगा, रावसाहेब जावायलाच पाठिंबा देऊन घरी परताले. मला खैरेचं खरंच कळत नाही. मला म्हणतो हर्षवर्धनच्या डोक्यात फरक आहे, मला तर त्याच्या डोक्यात फरक दिसतो. अरे रावसाहेब पाटील स्वतःच्या पोरीला जीव लावण का ह्याला लावण? कोणाला लावण? पोरीला लावण पोटच्या काय बा बांबूला लावेल? उगाच आपलं बेचारा माझं म्हातारं परेशान, जावं लागलं जावयाकडे विचारावं लागलं. पण हे असे चाळे करतात, हे असे चाळे करतात. काही करा, हर्षवर्धनला शांत बसव. हर्षवर्धन तुझ्या बापाकडे शांत बसत नाही. आता हुकली गाडी तुझी म्हटलं. आणि मी ही जी सगळी डेअरिंग करतोय ही तुमच्यासाठी करतोय, ही फक्त तुमच्यासाठी करतोय. नाही तर मला काही कन्नडच्या लोकांनी हाकलून दिलेलं नाहीये. नामदेव पवार सारखं मला हाकललेलं नाहीये कन्नडच्या लोकांनी. मी आजही कन्नडला गेलो ना तर आमदार होऊ शकतो, फुटाणे निशाणीवर. निशाणी काय? फुटाणे. पण मी आलोय तुमच्याकडे औरंगाबादकरांकडे का? कारण मला लक्षात आलं की काय गोंधळ चाललाय आणि हा गोंधळ ठीक करणारा कोण नाहीये इथे. सगळे जाऊन पाय चाटतात साले रात्रीचे जाऊन. नाही चाटत? खैरे साहेब माझं पहा, मला नगरसेवक करा, मला आमदार करा. अरे लाचार, फुट. आदित्य ठाकरे पाया पडतो. खैरे साहेब मला आमदार करतील म्हणून मी खैरे साहेबच काम करतो. अरे काय चावटपणा लावला. कुठून आमदार करतील तुला? 100 आमदार तयार करून ठेवले त्यांनी ऑलरेडी. काय खरे? आणि मला खैरे साहेब लय मोठं करतील म्हणून मी खैरे साहेबाकडे जातो आणि पाय धुवून पितो. काय पितो पाय धुवून? राय ना उभा कडक नाही राहत. हिंमत नाही करत. कसं जमन? अरे जमन कसं? हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. अरे पोपट मांडली आणि घुस. हिमतीची किंमत, हिमतीशिवाय किंमत नाहीये. कोणी तर करायला तयार नव्हतं म्हणून मी आलोय तुमच्याकडे आणि मोठी आशा घेऊन आलोय. हे औरंगाबाद तुम्हाला नीट करून दाखवतो मी. मला संधी द्या फक्त. हे औरंगाबाद तुम्हाला नीट करून दाखवतो. ही महानगरपालिकेची मस्ती चालली आहे ना, ही सगळी नीट करून दाखवतो तुम्हाला मी. ही सगळी तुम्हाला नीट करून दाखवतो. आज खेळ काय होतोय? सगळं कमिशन खोरी चालली आहे. कशाला लागतात तो पैसे एवढे? मी तर पगारावर खुश आहे. 1,78,000 रुपये महिन्याला पगार आहे आमदारला. किती लागतात पैसे? किती लागतात पैसे? एखाद्याला 25,000ची नोकरी भेटली तर तो म्हणतो मला 25,000ची नोकरी भेटली आणि पेढे वाटतो. इथे 1,78,000 रुपयाची आमदाराची नोकरी आहे आणि खासदारची माहिती कितीची आहे? 2,45,000 रुपये महिना. विमान फुकट, बायको सकट. कितीक लागतं किती? कितीक लागतं? कशाला तू खाता? कितीक लागतं माणसाला? आम्हाला पोरग बी एक आहे, ते बी डॅशिंग आहे. माझं पोरग पाहिलं असेल तुम्ही. करत नाही कोण त्याचा. भारी आहे तो पण. गरज नाही मला खायची, गरज नाही. मस्त चाललंय. घर आहे तिथं, बिल्डिंग आहे माझ्या बापाने कमवलेली. मी तर काही कमवली नाही पण ती बिल्डिंग कमवून ठेवलेली आहे. त्याचं भाडं चालत राहील, मजाच राहील. खायची गरज नाही मला. यांच्यासारखे इथं पैसे दे, तिथं चहाच्या बागा घे, तिकडे लंडनला घर घे. अरे किती बी घेशील तर मरशी नसतं का गाडीच्या एक दिवशी? जास्त प्रॉपर्टी घेतली तर काय तू आभारपट्टा घेऊन आला का? हा? अरे धीरूभाई अंबानी मेला तेव्हा तू कुठं राहिला? चांगले चांगले लोक मरून गेले. मरणं हे सत्य आहे, अटल सत्य आहे. सगळे अध्यात्मातले लोक सांगतात यांना पैसे लागतात. कशाला लागतात पैसे? किती लागतात? गरीब माणूस पण गहूच खातो आणि धीरूभाई अंबानी पण गहूच खातो. ऑक्सिजन सगळ्यात महत्वाची गोष्ट जगण्यासाठी काय आहे? ऑक्सिजन. ती फुकट आहे. उलट या मोठ्या लोकांनाच ऑक्सिजनच्या बाटल्या लागतात, गरीबांना लागत. मग हे एवढं सगळं जर न्याय देवानी करून ठेवला तर कशाला गु खायचं? म्हणजे गुच खातात चालेल. समांतर मध्ये गु, ह्याच्यामध्ये गु, त्याच्यामध्ये गु. कशाला खातात? लाज वाटतं मला या लोकांची. मी नाही करणार असं. 100% न्याय देईल ना माझ्या मतदारसंघाला. 100%. मी अनेकदा जाहीर केलंय मी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना सपोर्ट करेन. का करेन? 10% आरक्षण हे आर्थिक निकषावर देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय म्हणून नरेंद्र मोदींना सपोर्ट आहे. लोकांना वाटतं खैरेसारखं नाही,
माझ्याकडून पोरं होत नाही म्हणून शेजारचा आणतो. काल शिवाय घालत होता मोदी नालायक, आज म्हणतो मोदी माझा बाप आहे. हे रिकामचोट धंदेरी येत नाही आपल्याला. आपण मोदीला पाठिंबा का दिला? कारण त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण दिलं म्हणून मोदीला पाठिंबा दिला, फुकट नाही दिला. आणि उद्या मी सांगतो, ते बी लिहून घ्या. काही लोक म्हणतात की हर्षवर्धन उद्या खासदार झाला, भाजपच्या रावसाहेब दानवे त्याचे सासरे ते पण निवडून येतील, ते मंत्री होतील, मग मोदीचं सरकार येईल, मग याचं लय चांगलं झालं. आणि मग नरेंद्र मोदी रावसाहेब पाटलाला विचार, रावसाहेब का छुपा के रखा है हिरा, असं म्हणतात काही. मी त्याला म्हणतो तसं नाही रे भाऊ. म्हणजे मग कसं म्हटलं, नरेंद्र मोदी रावसाहेब पाटलाला म्हणतील हे कुठून आणलं का? कर मी चूप नाही बसणार, मी चूप नाही बसणार. मी म्हणेन द्या मला नळ योजना औरंगाबादला जायकवाड येऊन, चला द्या. 6,000 कोटी माझ्या सासऱ्याला देऊ राहिले तुम्ही, मला 600 तर द्या रस्त्यांसाठी. लय दागोडा घालीन मी दिल्ली, काय कपडा नका जाऊ तुम्ही. सोपं नाही. मी माझ्यासाठी नाही मागणार, बरं तुमच्यासाठी मागीन. मोदी एकतर म्हणतील याला बाहेर काढा, नाही तर त्याला म्हणते याला मंत्री करा. का? कारण याचं तोंड कसं बंद करायचं? माझं तोंड बंद होणार नाही. मला काही घेणं नाही की कोणाच्या पाया पडून मला काही व्हायचंय. मला कोणाच्या पाया पडायचं? जनतेच्या. माझ्या बापांनी शिकवलेलं आहे मला, जनतेच्या पाया पड, जनता तो सांभाळेल. काय मुंबई दिल्लीच्या पाया पडतो? त्यामुळे जनतेसाठी जे जे करता येईल ते मी करेन उद्या. अशी जर परिस्थिती निर्माण झाली की 10-20 खासदारावर सरकार येऊन टेपलं, मी हे म्हणायला बसलो मोदी साहेबांना, साहेब तुम्हाला तर पाठिंबा आहे, त्याच्याकडे टेन्शन घेऊ, पण मला बी काहीतरी पहा, द्या माझ्या जिल्ह्याला पैसे. चंद्रकांत पाटलाकडून असेच पैसे काढले मी. बांधकाम मंत्री महाराष्ट्र शासनाचे, कन्नड तालुक्याचे रस्ते ठिकाणावर नव्हते, विचारून घ्या कन्नडच्या लोकांना. मी त्यांच्याकडे गेलो, मी म्हटलं दादा मला पैसे द्या. दादा म्हणे काय झालं, पैसे लागतात तुला? म्हटलं रस्त्याला पैसे लागतात, होणार नाही माझे रस्ते. नाही म्हणे आता आम्ही असं करू लागलो की आता शिवसेनेच्या आमदार काही फोडायचे, आम्हाला 5-5 कोटी देऊ, तू बी घेऊन घे म्हणे. आता मी चूप बसायला पाहिजे ना, 5 कोटी भेटू राहिले म्हणून. मी बाहेर आल्यांदा आंघोळ करून टाकला, मला 5 कोटी देतो तुम्ही घेतली नाही. गेलं ना बेकून म्हातारं, लावला रावसाहेब पाटलाला फोन, रावसाहेब तुमचा जावई असा कसा बाबा आहे, आणि घरात ज्या गोष्टी सांगत का करायच्या असते बाहेर जाऊन सांगू राहिलं, असं कसं माणूस पण बोलत्या कसं याला. सासऱ्यांचा मला फोन आला, का हो तुम्ही असं काही स्टेटमेंट केलं, कशाला केलं? म्हटलं मी त्याच्याकडे काही पैसे मागायला गेलो नव्हतो, रस्त्यांसाठी निधी मागायला गेलो होतो बांधकाम मंत्री असल्यामुळे. त्यांनी मला पैसे सांगितले, मी काय घेऊ पैसे? माझ्या सासऱ्याचा माझा स्वभाव माहितीये. मग ते चंद्रकांत दादा पटले, अर्जीचं काय असेल ते करून टाकतो भाऊ, कशाला ताण घेतो. मग चंद्रकांत दादा म्हटले मग तसं चालवलं ना, अडचण काही नाही ना मला, अडचण काही नाही, ते पैसे 650 कोटी रुपये घेतले मी कन्नड तालुक्याला. 650 कोटी. आत्ता जाऊन पहा, कामं चालू आहे. 380 कोटी रुपयाचा एकच रस्ता आहे माझ्या तालुक्यात, आणि त्याच्यानंतर बाकीचे 200-250 कोटीचे वेगवेगळे रस्ते चालू आहेत. नाक दाबून तोंड उघडलं मी सरकारचं. उद्या औरंगाबादचं साठी सुद्धा असंच केंद्राचं नाक दाबून तोंड उघडी. त्यामुळे मला पैसे, मला तुमच्याकडनं लंडनचं हॉटेल नको, मला 5 स्टार रूम नको, मला तुमच्याकडनं एखादं कॉलेज नको, एखादं बिअर बार नको, एखादा पेट्रोल पंप नको. उघडी करा पण मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी उभा राहणार. दरवेळेला मी उभा राहीन तिथे जाऊन. द्या मला. म्हणायचंच असतं लोकप्रतिनिधींनी, का लोकप्रतिनिधीकडे कपडे घालून म्हणायचं जय महाराष्ट्र, काय जय महाराष्ट्र, कळे ना उमजे बावड्याला जय महाराष्ट्र, आणि लोकांनी पण म्हणायचं सायकल महाराष्ट्र, पाय पडतो. काय पाय पडतो? कामाचा ना धामाचा, पानथोडा गजडीचा आपण म्हणतो नाही, लय चांगलंय. काय चांगलंय? 50 पैसे फेकून मारले नाही, कुठं रुपया नाही. साऱ्या दुनियाचं लांगडं चाललं. असं होईन तसं होईन, काय समजतो मी कोणाला, काय समजतो कोणाला. तुझे बी बाप आहे, बिना बापास कोणी असतं का जगामध्ये? प्रत्येकाला बाप राहतो, फक्त नोकर भेटतो तो उशिरा भेटतो. याला आता भेटला. त्यामुळे होईन या औरंगाबादकरांच्या साठी अविरत सेवा करीन. कधीही माझ्यामध्ये फरक पडणार नाही. 40 वर्ष आमदारकी राहून सुद्धा कधी आमच्या घरात आमदारकीच्या पलीकडे आम्ही विचार केला नाही. कुठे बिअरबार नाही, कुठे कॉलेज नाही, कुठे काय नाही. माझं ओपन चॅलेंज एखाद्या शोधून दाखवा नाहीच आहे. आम्ही पगारावर खुश आहे.
त्यामुळे उद्या खासदार जरी झालो तरी इकडे प्रॉपर्टी करेन तिकडे गुखा हे रिकामे धंदे नाही होणार माझ्याकडनं. मी कामच करीन तुमचं आणि मला बी नोकरी प्यारी आहे ना.